नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. अर्थात आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. रोहित पवार आणि रविकांत तुपकरांमध्ये गुप्त चर्चा झाल्याचं कळतं. आताची सगळ्यात मोठी बातमी. रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अकोल्यामध्ये बंद खोलीत चर्चा झालेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ तासभर चर्चा झाली. राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला हव्यात 3 जागा. हातकणंगले, वर्धा आणि बुलढाण्याची जागा त्यांना हवी असं कळतंय. रोहित आणि तुपकरांमध्ये बुलढाण्याच्या जागेवरती देखील चर्चा झाली. गणेश सोलंकी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. गणेश, सविस्तर चर्चा झालेली आहे, काय अधिकची माहिती देशील? नक्कीच वैभव, गेल्या मागच्या 2 दिवसापूर्वी रोहित पवार आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची बुलढाण्यामध्ये स्थानिक आमदारांच्या घरी चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्याचे फोटो सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. त्यांची ही चर्चा अशा पद्धतीने झाली की एकंदरीत असं बोललं जाते की शरद पवारांनी आघाडीमध्ये येण्यासाठी, स्वाभिमानीला आघाडीमध्ये घेण्यासाठी रविकांत तुपकरांकडे निरोप पाठवल्याची चर्चा आहे. मात्र रविकांत तुपकरांनी आघाडीमध्ये येण्यासाठी अशी अट घातलेली आहे की त्यांना 3 जागा हव्या आहेत राज्यामध्ये लोकसभेच्या. त्यासाठी बुलढाणा हे आग्रही असल्याचं बोललं जाते. मात्र एकंदरीतच अशी चर्चा आहे की आघाडीमध्ये जर जायचं असेल तर त्यांना 3 जागा हव्या आहेत. मात्र अजूनही यावर कोणत्याही आघाडीकडनं त्यांना निरोप आलेला नाहीये. मात्र स्वाभिमानी संघटना या 3 जागेवर सध्या अडून बसलेली आहे. नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय कशा प्रकारे 3 जागा स्वाभिमानीला हव्यात आणि या चर्चेला मात्र उदाहरण दिलं आपण.